हरे कृष्णा फ्रेंड्स, मी नम्रता माने. मी आजपासून तुम्हाला ऑनलाईन बेसिक ब्युटी पार्लर कोर्स शिकवणार आहे. आधी आपण आयब्रोपासून सुरुवात करतो. आयब्रोसाठी लागणारं साहित्य बघूया. ग्रीन कलरचा थ्रेड घ्यायचा आहे, त्याला पाण्यामध्ये डिप करायचं आहे. त्याला चांगलं पाण्यामध्ये डिप करून त्याला ओला झाल्यावर एक सीझर, त्यानंतर पावडर पफ, पावडर आणि एक डमी प्रॅक्टिससाठी लागणार आहे आपल्याला. हे सर्व साहित्य आपल्याला प्रॅक्टिससाठी लागणार आहे. आता आपण थ्रेड कसा चालवायचा ते बघूया. थ्रेडला घ्यायचं आहे, त्याला मागे दाढीमध्ये पकडायचं आहे. दाढीमध्ये पॅक पकडल्यावर असं एक छोटासा गोळा करून घ्यायचा. त्यानंतर त्याला एक हात इतका लांब, आपला हात असेल तेवढा लांब थ्रेड घ्यायचा आहे आणि हात त्याला आतल्या साईडला टाकून ट्विस्ट करायचा आहे. 4 ते 5 ट्विस्ट केल्यानंतर इकडच्या हातामधला जो थ्रेड आहे त्याला पकडून या 2 फिंगरमध्ये ट्विस्ट करून त्याला पकडायचा आहे पॅक आणि थंब त्यावर ठेवून मग त्याला ओढायचं आहे आणि या पद्धतीने तुम्ही थ्रेड चालवायचा आहे. तुम्ही जवळून बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला थ्रेड चालवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा थ्रेड चालवायचं शिकाल त्यानंतर तुम्हाला हेअर पण काढता येतील. पण आधी थ्रेड कसा चालवायचा, एकदम परफेक्ट चालवायचा शिकायचा आहे. थ्रेड चालवून त्याला मागे पुढे जर तुम्हाला जमत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही लेफ्ट राईट करू शकता. आणि हा जो आपला हात आहे या 2 फिंगरमध्ये याला मागे पुढे केले की तो व्यवस्थित पद्धतीने ते निघून जातात. आणि हा जो आहे याला ओढला की हा छोटा होतो आणि याला मोठा होतो. त्यानंतर त्या डमीवर आपण बघूया. डमीची जी आयब्रो लाईन आहे एक राईट आणि एक लेफ्ट असते प्रत्येकाची. तर आधी आपण राईट साईड करतोय. राईट साईडला करताना हा जो थ्रेड आहे आपण ज्याच्यावर थंब ठेवलेला आहे त्याला लाईनीत घेऊन यायचं आहे, आयब्रोच्या लाईनीत. आणि अशा पद्धतीने ठेवून त्याला परफेक्ट असं ओढायचं आहे. छोटे छोटे पार्ट्समध्ये आपण काढणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण जसं त्या आयब्रोचा शेप आहे त्या पद्धतीने आपण थ्रेड तिथे नेऊन आणि एक थ्रेड म्हणजे हेअर काढतोय असं प्रॅक्टिस आपल्याला करायची. थ्रेडला हलू द्यायचं नाही जागेवरून, थ्रेड तसंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर वरची साईड पण फ्रंटच्या साईडने करायची. जी आपली उजवी साईड आहे ती पुढच्या साईडने होते, जशी हेअरची ग्रोथ असते तशा त्या पद्धतीने. तर आपण वरच्या साईडला पण तसं काढून घ्यायचं आहे. वरची जी लाईन आहे आता त्या लाईनीला तसंच ठेवायचं. आता आपण लेफ्ट साईडची करणार आहे. मग डाव्या बाजूची करताना आपण उजव्या बाजूचं माप घेणार आहे, जी आपण आधी केलेली. तिथून माप घेऊन तिला असे स्ट्रेट लाईन घेऊन आणि एक लाईन टाकायची. मग ती लाईन टाकल्यानंतर आपली पुढं गाईडलाईन रेडी होते. मग त्या गाईडलाईनप्रमाणे आपल्याला थ्रेडिंग करायची. छोट्या छोट्या पार्ट्समध्ये आपण जसे आपली जेवढी थ्रेडिंग आहे तर त्याला हळूहळू काढायची आहे. हेअर आपले दोघं साईडचे काढून झाले की फ्रंटमधले जे मध्ये असतात केस, दोघं आयब्रोंच्या मध्ये जर केसांची अशी ग्रोथ असेल खालून वरच्या साईडला असेल तर थ्रेडला खालच्या साईडला पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही काढायचं आहे. तर वरच्या साईडला जर ग्रोथ असेल तर थ्रेडला क्रॉस थ्रेड टाकायचा आहे आणि ते क्रॉस लाईनमध्ये काढायचं, म्हणजे वरच्या साईडला थ्रेड राहील आणि खालून आपण त्याला काढणार आहोत. आणि नोजवर जर असेल तर त्याला आडव्या पद्धतीने काढायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला थ्रेडिंग प्रॅक्टिस करायची. ही आपली झाली प्रॅक्टिस. तर ह्या पद्धतीने तुम्ही आता कटिंग कशी करायची. आयब्रोला आधी बोटाने वरती करून घ्यायचं आणि कैचीला अशी उभी ठेवायची आणि जे एक्स्ट्रा हेअर येतील त्यांना कट करायचे. आणि किती साईज पाहिजे, किती ब्रॉड ठेवलेली आपण आयब्रो त्याच्या पद्धतीने. मग आता राईट साईडची जेव्हा कट करणार आहे तेव्हा आपण फ्रंटला जशी आयब्रो केली होती त्याच पद्धतीने तिला कट करायचं आहे. तर तेव्हा पण कैची उभी पकडायची आणि फक्त कैचीला कट असं करायचं आहे. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.